परिसरातील ज्या अनुयायांचे अभिवादन झालेले आहे त्यांनी पुढे सरकायचं आहे। मागे अनुयायी अभिवादनासाठी थांबून आहेत, कृपया आपण पुढे सरकत राहा, पुढे सरकत राहा, ते स्तंभाच्या जवळ थांबून राहू नका। ज्या अनुयायांचे अभिवादन झालेले आहे त्यांनी कृपया पुढे पुढे सरकत राहा। मागे अनुयायी थांबून आहेत, त्यांना अभिवादन करावायचे आहे। आंबेडकरांना विनंती करतो की ते आपल्याला संबोधित करणार आहे। आंबेडकर येणार नाहीत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सैनिकांना आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या आईवडिलांना माझा मानाचा प्रेमाचा सप्रेम क्रांतिकारी मित्रांनो, आपल्या सर्वांना आपला शूरवीर 500 योद्धांचा भीमा कोरेगावचा इतिहास आठवतोय। आणि इतक्या वर्षापूर्वी जरी ती लढाई झाली असेल तरी 2025च्या शेवटी 2026 मध्ये जाताना आजही भीमा कोरेगावला लाखोच्या संख्येने भीम अनुयायी येतात। आणि आपण यांनी हेच टाकून दिले की भीमा कोरेगावच्या दिवशी ज्या योद्ध्यांनी इकडे पेशवाई माती काढण्याचं काम केलं होतं त्यांना आम्ही विसरलेलो नाही होत मित्रांनो। आणि दुसऱ्या बाजूला ज्या 500 शूरवीरांनी इकडच्या व्यवस्थेच्या विरुद्ध, इकडच्या परिस्थितीच्या विरुद्ध आणि इकडच्या पेशवाईच्या विरुद्ध बंड उघडण्याचं काम केलं होतं त्यांना आपण अभिवादन करायला येतो तेव्हा फक्त महाराष्ट्राला नाही तर भारताला नाही तर अख्ख्या जगाला दाखवून देतो की हे बाबासाहेबांची औलाद अजूनही लढलेलं विसरलो नाही होत। 500 लोकांनी तेव्हा मार केला होता आणि मात केला होता पेशवाईचा। आणि आजही आपल्या सर्वांना दाखवून द्यायचंय की समोर किती मोठी परिस्थिती असेल, किती मोठी ताकद असेल तरी आज जरी ते 500 लोक बाबासाहेबांचे अनुयायी जमले तर समोरच्याला कापल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो की आज जसं आपण भीमा कोरेगावचे अभिवादन करायला एवढ्या मोठ्या संख्येने आलो, त्याच पद्धतीने आपल्याला हा शौर्याचा इतिहास आणि आपल्याला आपल्या समाजाचा लढवय्या इतिहास पुढे घेऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये घेऊन जायचा आहे। आणि भीमा कोरेगावच्या शौर्यांना आपण तेव्हाच अभिवादन करू जेव्हा आपण त्यांच्या पद्धतीने त्यांच्यासारखे छाती टोकपणे लढणं शिकू। एवढं म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो। आपल्या सर्वांना एकदा पुन्हा एकदा जय भीम, जय संविधान। अनुयायांना पुढे सरकत ठेवा, अनुयायांना पुढे सरकत ठेवा। अभिवादन झाल्याच्या नंतर पुढे पुढे सरकत ठेवा। बाहेर पडण्याच्या मार्गावर पुढे पुढे सरकत ठेवा। उत्तरेकडचं बाहेर पडण्याचे जे रॅम्प आहेत त्या रॅम्पवर पुढे सरकत ठेवा। उत्तर बाजूचे जे रॅम्प आहेत ABC पुढे पुढे सरकत ठेवा। ABC रॅम्पच्या आतील बाजूचा बंदोबस्त ऍक्टिव्ह व्हा। अनुयायांना पुढे सरकत ठेवा। उत्तर बाजूचे ABC रॅम्पच्या आतील बंदोबस्त करता रॅम्प बाहेर पडण्याचा जो रॅम्प आहे ऍक्टिव्ह व्हा। बंदोबस्त आतील बाजूचा बंदोबस्त ऍक्टिव्ह व्हा। अनुयायांना पुढे सरकत ठेवा, पुढे सरकत ठेवा। उत्तरेकडचा ABC आतील बाजूत बंदोबस्त ऍक्टिव्ह व्हा। अनुयायांना पुढे पुढे सरकत ठेवा। पूर्वेकडील रॅम्प बाहेर पडण्याचा जो एक्झिट मार्ग आहे ते बंदोबस्त ऍक्टिव्ह व्हा। अनुयायांना पुढे सरकत ठेवा। अनुयायी पुढे सरकत राहा।
सरकत राहा. पुढे सरकत राहा. अभिवादन झाल्याच्या नंतर अनुयायी पुढे पुढे सरकत राहा. मागे लाईनीत थांबलेल्या अनुयायींना अभिवादन करावयाचे आहे. आपण पुढे पुढे सरकत राहा. एक्झिट मार्क ABCDE आतील बाजूचा बंदोबस्त ऍक्टिव्ह व्हा. अनुयायांना पुढे पुढे सरकत ठेवा. वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा झाल्याच्या नंतर अनुयायी पुढे सरकत राहतील. मागे अनुयायी थांबलेले आहेत अभिवादन करण्याकरता. आपण पुढे पुढे सरकत राहा. पूर्वेकडील आतील बाजूचा बंदोबस्त ऍक्टिव्ह व्हा. अनुयायांना पुढे सरकण्यासाठी मार्गस्थ करा. पुढे पुढे आणि मग ते फार आता ज्या अनुयायांचे अभिवादन झालेले आहेत त्यांनी पुढे पुढे सरकत राहा. मागे लाईनीमध्ये भरपूर अनुयायी थांबलेले आहेत. त्यांना अभिवादन करावयाचे आहे. आपण पुढे पुढे सरकत राहा. मागे अनुयायांची खूप गर्दी झालेली आहे. ज्या अनुयायांचे अभिवादन झालेले आहे डागे सर डागे सर डागे जाऊ द्या जाऊ द्या 6 नंबरच्या लेनमधून जाऊ द्या त्यांना. पुढे पुढे सरकत राहा. पुढे पुढे चालत राहा. उलट दिशेने चालू नका. अनुयायी उलट दिशेने चालू नका. पुढे पुढे सरकत राहा. पुढे पुढे चालत राहा. आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची बातमी. आपले युवा नेते सुजातराव आंबेडकर आपल्या धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि